नमस्कार मंडळी, परत एकदा मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण उन्हाळा स्पेशलमध्ये कैरीचे इन्स्टंट सरबत बघणार आहोत। तर हे सरबत अतिशय फ्रेश आणि शरीराला थंडावा देणारा आहे। तर बनवायलाही अगदी सोपं, चवीलाही अप्रतिम आहे आणि तसंच सरबत घेतल्यानंतर तुम्हाला नक्की खूप छान असं फ्रेश वाटणार आहे। तर हे सरबत तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तसंच घरातील सर्व मंडळींना आवर्जून पिण्यास द्या। तर कैरीचा सीझन चालू आहे, तर हे सरबत नक्की तुमच्या घरी झालेच पाहिजे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसं झाले हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर रेसिपीला सुरुवात करू। इथे बघा मी 2 कैरी घेतलेल्या आहेत। तर ही कैरी जास्त आपल्याला आंबट घ्यायची नाही आहे। तर या प्रकारची आपल्याला मोठी कैरी घ्यायची आहे, म्हणजे ती जास्त आंबट कैऱ्या घेऊ नका। तर आता इथे आपण सरबतसाठी लागणारं साहित्य बघणार आहोत। तर इथे पुदिन्याची पानं, अद्रकीचा तुकडा आणि 2 चमचे बडीशोप आणि चवीपुरते मीठ आणि साखर आणि कैरी। तर आपण एकाच कैरीचं सरबत करणार आहोत। तर हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। तर आता कैरी स्वच्छ धुवून त्याची साले काढून घ्यायची आहेत। तर या पद्धतीने आपण वरची साले काढून घेणार आहोत। जर तुम्ही यामध्ये सालीचा वापर केला तर सरबत आपल्याला हे तुरट लागू शकतं, त्यामुळे आपण ही साल काढून घेणार आहोत। तर आता बघा मस्तपैकी अशी सर्व साल काढून झालेली आहे। तर याचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत। तर तुम्हाला किती प्रमाणात सरबत करायचं आहे तितक्या तुम्ही कैऱ्या घेऊ शकता। तर या पद्धतीने आपल्याला असे हे तुकडे करून घ्यायचे आहेत। आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। इथे बघा आता हे सर्व तुकडे करून झालेले टाकणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण स्वच्छ धुवून पुदिन्याची पाने टाकणार आहोत। आता यामध्ये आपण अद्रकीचा एक तुकडा टाकणार आहोत। अद्रक टाकल्यामुळे याला खूप छान असा स्वाद येतो। त्याचबरोबर बडीशोप सुद्धा यामध्ये टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर मीठचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे। तर आता हे सर्व साहित्य टाकून झालेलं आहे। यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत। तर आता हे मिक्सरला मी फिरवून घेत आहे। तर मिक्सरला फिरवल्यानंतर बघा असं छान बॅटर तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपण साखर टाकणार आहोत। तर साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे आपली कैरी जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे आपण साखरेचं प्रमाण थोडं कमी टाकलेलं आहे। तर आता यामध्ये परत आपण अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि परत एकदा मिक्सरमध्ये छान याची प्युरी तयार करून घेणार आहोत। तर आता हे मिक्सरला छान फिरवून झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता छान असं याची प्युरी तयार झालेली आहे। तर आता एक बाउल घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण एक चाळणी घेणार आहोत आणि त्यामध्ये हे सारण टाकून आपण हे गाळून घेणार आहोत, म्हणजे कैरीचा, अद्रकचा याचा चोथा सगळा वरती राहील। तर या पद्धतीने आपल्याला चाळणीने हे गाळून घ्यायचं आहे, म्हणजे सरबत पिताना आपल्याला यामधले कण येणार नाही। आता या पद्धतीने आपण हे पाणी टाकून छान गाळणीने गाळून घेणार आहोत। तर असं थोडं पाणी टाकून छान पातळ असं हे आपण सरबत तयार करून घेत आहोत। तर तुम्ही बघू शकता असा चोथा वरती राहिलेला आहे। तर आता बघा ह्या बाउलमध्ये छान असं कैरीचं सरबत तयार झालेलं आहे। तर थोडंसं टेस्ट करून बघायचं आहे। जर साखर कमी वाटली तर तुम्ही यामध्ये साखर टाकू शकता। तर आता मी यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे। त्यानंतर बघा हे सरबत तयार झालेलं आहे। तर तुम्ही असं सुद्धा सर्व करू शकता किंवा यामध्ये खाण्याचा कलर सुद्धा टाकू शकता। तर मी इथे दिसण्यासाठी हे छान दिसते म्हणून हिरवा कलर वापरलेला आहे। तर इथे मी 3 थेंब फक्त फूड कलर वापरत आहे। तर कलर वापरणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे।
तर आता हे मी हिरवा कलर टाकलेला आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घेत आहे। तर बघा सरबताला छान असा हिरवा रंग आलेला आहे। तर आपण आता सरबत सर्व करण्यासाठी ग्लास तयार करून घेणार आहोत। तर एका वाटीमध्ये मी मीठ घेतलेलं आहे आणि ग्लासच्या कडेला थोडंसं पाणी लावून हे ग्लास मी मिठाच्या सारांमध्ये थोडेसे बुडवून घेत आहे, त्यामुळे या कडाला छान असे मीठ लागले जाते। तर याच पद्धतीने आपण दुसरा ग्लास सुद्धा तयार करणार आहोत। तर आता हे सरबत आपण ग्लासमध्ये टाकून घेणार आहोत। असं तर सरबत टाकण्यासाठी सहज लागलेला आहे, टाकता येईल यासाठी मी जगमध्ये हे सरबत काढून घेतलेलं होतं। तर आता बघा हे मस्तपैकी असे ग्लास भरून झालेले आहे। तर यामध्ये बर्फ टाकून त्यानंतर आपण पुदिन्याचे पानं टाकून मस्तपैकी हे सरबत सर्व करू शकतो। बडीशोप टाकल्यामुळे या सरबताला अगदी वेगळी चव येते आणि थंडगार असं सरबत